मित्रांनो, या व्हिडिओला व्यवस्थित समजण्यासाठी तुम्हाला एंट्रोपी ही संकल्पना समजून घ्यावी लागेल। ही एक अशी संकल्पना आहे जी ब्रह्मांडामध्ये सगळीकडे आढळते। गोष्टींना मेंटेन करण्यासाठी आपल्याला शक्ती लावावी लागते, नाहीतर त्या आपोआप नष्ट होतात। उदाहरण बघूया। चांगले आरोग्य मिळवण्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागेल आणि योग्य आहार घ्यावा लागेल, पण रोगी होण्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाही। श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील, गरीब होण्यासाठी काहीच करायची गरज नाही। स्वच्छ शरीर ठेवण्यासाठी तुम्हाला रोज आंघोळ करावी लागेल। 4 दिवस आंघोळ करू नका, तुम्ही गलिच्छ आपोआप व्हाल। एका देशाला व्यवस्थित चालवण्यासाठी गव्हर्नमेंट, पोलीस आणि कोर्टाला शिस्तबद्ध पारदर्शक काम करावे लागेल। जर त्यांनी असे केले नाही तर देशाची आपोआपच वाट लागेल। तुम्ही जगातल्या कोणत्याही वस्तूला घ्या किंवा त्याच्या एखाद्या भागाला घ्या, त्या वस्तूला त्याच रूपामध्ये मेंटेन करण्यासाठी तुम्हाला सातत्याने त्याच्यावर काम करावे लागेल, नाहीतर ती वस्तू खराब होऊन जाईल। आता तुमचा प्रश्न असेल, याचा माझ्याशी काय संबंध? आपल्याला नेहमी कम्फर्ट झोनमध्ये राहायची सवय लागलेली असते। आपण रोज 30 कामे करतो, त्याच लोकांना भेटतो आणि तेच जेवण करतो। मला सांगा मित्रांनो, ह्या वर्षी तुम्ही अशी कोणती नवीन गोष्ट करायचा प्रयत्न केला जो गेल्या वर्षी केला नव्हता? कम्फर्ट झोनमध्ये राहणे आनंदायी तर असते, पण कम्फर्ट झोनमध्ये तुमची काहीच प्रगती होत नाही। कम्फर्ट झोनमध्ये तुम्हाला काही कष्ट घ्यावे लागत नाही, त्यामुळे तुम्ही एंट्रोपीचा शिकार होता, जे तुम्हाला हळूहळू नष्ट करत जाते। म्हणजे रोज तुम्ही नवीन काहीतरी करायचा प्रयत्न केला नाही तर तुमचा कम्फर्ट झोन छोटा छोटा होत जाईल। तुम्ही जे स्किल शिकला होता ते सुद्धा तुम्ही विसरायला लागाल, वाचलेले तुमच्या लक्षात राहणार नाही। तुम्ही जर इंट्रोवर्ट असाल आणि तुम्हाला जास्तच कम्फर्ट झोनमध्ये राहायची सवय लागली असेल तर हळूहळू तुम्ही 8 लोकांबरोबर बोलत असाल तर 3च लोकांबरोबर बोलाल, नंतर तुम्ही कोणासंगच बोलणार नाही। अशा प्रकारे कष्ट न घेतल्यामुळे तुमची अधोगती व्हायला लागेल। तुमचा कम्फर्ट झोन एवढा छोटा होऊन जाईल की तुम्हाला रोजचे काम करायला सुद्धा कठीण वाटू लागेल। हॉटेलमध्ये वेटरला जेवण ऑर्डर करताना सुद्धा तुम्हाला भीती वाटेल। कम्फर्ट झोनमधून बाहेर कसे पडायचे हे जाणून घेण्याआधी हे समजून घेऊया की आपल्याला कम्फर्ट झोनमध्ये राहायला का आवडते। मानसशास्त्रज्ञ सांगतात की 10,000 वर्षांपूर्वी जेव्हा आपण जंगलामध्ये राहत होतो तेव्हा सुद्धा कम्फर्ट झोन आपल्या जगण्याचे कारण होते। जर आपण गुहेत राहत असू जी नदीच्या जवळ आहे, तेव्हा आपण स्वतःला सुरक्षित समजत होतो। आपल्याला खाण्यासाठी मासे आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत होते। आपण रोज त्याच जागी मासे पकडायचो आणि मासे पकडून घरी यायचो। आपल्याला ह्याशिवाय वेगळे काही करायची गरज नव्हती। एवढेच आपले आयुष्य होते। समस्या ही आहे की हीच मानसिकता आजच्या काळात सुद्धा पाहायला मिळते। तुम्ही हा विचार करू नका की तुम्ही त्या आदिवासींपेक्षा खूप ॲडव्हान्स झाला आणि त्यांच्या गोष्टी तुम्हाला लागू होत नाही। त्या आदिवासींच्या कवट्या आपल्या एवढ्याच मोठ्या होत्या। त्यांचा DNA सुद्धा आजच्या काळातल्या लोकांसारखाच आहे। जर आपण टाइम मशीन बनवून 10,000 वर्षांपूर्वी गेलो आणि तिथून एका छोट्या मुलाला आजच्या जगात घेऊन आलो, त्याला थोडे मोठे केले, तर तो सुद्धा इंस्टाग्राम, स्मार्टफोन वापरायला तेवढ्या सहजतेने शिकेल जेवढ्या सहजतेने तुम्ही शिकला आहात। सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे त्यांची सायकोलॉजी आणि तुमची सायकोलॉजी एक सारखीच आहे। ह्याच कारणामुळे आपण आज सुद्धा कम्फर्ट झोनमध्ये राहायचा प्रयत्न करत असतो। कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणे म्हणजे यातना, अस्वस्थता आणि धोका यांना भोगायची तयारी ठेवणे। कम्फर्ट झोनच्या बाहेर लगेच डेंजर झोन येत नाही, त्याच्या बाहेर येतो ग्रोथ म्हणजे प्रगतीचा झोन। ग्रोथ झोनच्या बाहेर गेल्यानंतर डेंजर झोन येतो। मित्रांनो, ह्या ग्रोथ झोनमध्येच तुमची खरी प्रगती होते। कल्पना करा, एका 5 वर्षाच्या मुलाबरोबर तुम्ही टेनिस खेळता, तुम्ही प्रत्येक गेममध्ये त्याच्याबरोबर जिंकता, त्यामुळे तुम्हाला खेळायची इच्छा होत नाही, तुम्हाला बोर होते। आता कल्पना करा की तुम्ही सानिया मिर्झा बरोबर टेनिस खेळता। आता इथे तुम्ही प्रत्येक वेळेस हाराल आणि परत मग तुम्हाला खेळायची इच्छा होणार नाही, तुम्ही परत बोर होणार। पण जर तुम्ही तुमच्या मित्राबरोबर टेनिस खेळता जो तुमच्यापेक्षा थोडा चांगला खेळतो, तेव्हा मग तुम्हाला
त्याला हरवण्यासाठी कष्ट घ्यायला आवडतील. ह्याला ग्रोथ झोन किंवा प्रगती झोन म्हटले जाते. प्रगती करण्यासाठी ना तुम्हाला एकदम सोपे काम करायचे आहे ना की एकदम अवघड काम करायचे आहे. तुम्हाला तुमच्या क्षमतेच्या फक्त 10% जास्त अवघड काम करायचे आहे. वेळेनुसार तुमचा कम्फर्ट झोन 10% मोठा होत जाईल. ह्यानंतर परत तुम्हाला 10% अवघड काम वाढवायचे आहे आणि ही प्रक्रिया रिपीट करायची आहे. व्यायाम करताना पहिल्याच दिवशी 100 किलो वेट उचलायचा प्रयत्न करू नका. हा डेंजर झोन आहे. इथे तुमची कंबर मोडू शकते आणि मग तुम्ही स्वतःला सुद्धा उचलू शकणार नाही. त्यामुळे थोड्या वेटने सुरुवात करा आणि हळूहळू त्याला वाढवत राहा. कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्यासाठी 3 स्ट्रॅटेजीज आहेत. नंबर 1, सातत्य, ज्याला इंग्लिशमध्ये कन्सिस्टन्सी म्हणतात. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये जास्तीत जास्त सातत्य आणायचा प्रयत्न करा. जर तुम्ही आठवड्यातून 3 दिवस व्यायाम करत असाल तर 4 दिवसाला करायला सुरुवात करा आणि नंतर 5 दिवस करा. जर तुम्ही प्रत्येक महिन्यात एका नवीन व्यक्तीबरोबर बोलत असाल तर आता दर आठवड्याला नवीन व्यक्तीबरोबर बोला. मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे. भलेही बाकीच्या 2 स्ट्रॅटेजीज तुम्ही इग्नोर करा, पण ह्या स्ट्रॅटेजीला इग्नोर कराल तर तुम्ही कधीच कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊ शकणार नाही. त्यामुळे सातत्य सगळ्यात महत्त्वाची आहे. नंबर 2, तीव्रता, ज्याला इंग्लिशमध्ये इंटेन्सिटी म्हणतात. ह्याचा अर्थ होतो अवघडपणा, म्हणजे डिफिकल्टीच्या लेवलला वाढवणे. जर तुम्ही 10 किलो वेट उचलत असाल तर तुम्ही 12 किलो वेट उचला. जर तुम्ही सोप्या भाषेत इंग्लिश पुस्तक वाचत असाल तर थोड्या अवघड इंग्लिश भाषेतील पुस्तक वाचा आणि नवीन नवीन शब्दांचा अर्थ समजून घ्या. नंबर 3 आहे कालावधी. याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीला सातत्याने दीर्घकाळपर्यंत करत राहणे. जर तुम्ही 15 मिनिटं व्यायाम करत असाल तर 20 मिनिट करा. जर तुम्ही 1 किलोमीटर रनिंग करत असाल तर 2 किलोमीटर करा. ह्या तिन्ही स्ट्रॅटेजीजवर एकाच वेळी काम करू नका, नाहीतर तुम्ही ग्रोथ झोन मधून डायरेक्ट डेंजर झोन मध्ये जाल. जर तुम्ही आठवड्यामध्ये 1 किलोमीटर रनिंग करत असाल, ते पण 30 मिनिटांमध्ये, तर लगेच मोटिवेटेड होऊन आठवड्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग 15 मिनिटात करायचा प्रयत्न करू नका. सातत्य तीव्रतेपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. तुम्ही आठवड्यातले 6 दिवस रोज 10 मिनिट गिटारचा सराव करा, पण आठवड्यात 1 दिवस 1 तास गिटारचा सराव करू नका. भलेही दोन्हींमध्ये तुम्ही 1 तासाचा सराव केला आहे, पण रोज 10 मिनिटं सराव केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुम्ही कम्फर्टच्या तेवढेच बाहेर जा ज्यामध्ये तुम्ही सातत्य राखू शकाल, नाहीतर तुम्ही हार मानून परत कम्फर्ट झोनमध्ये याल. यामध्ये समस्या ही नाहीये की तुम्ही हार मानाल. हार मानल्यानंतर तुम्हाला परत प्रयत्न करायची इच्छा होणार नाही. तुमचा आत्मविश्वास कमी होईल. तुमची ही धारणा होईल की प्रयत्न करून मला हारायचेच आहे, तर मग मी प्रयत्न तरी कशाला करू. आणि अशा प्रकारे तुम्ही हळूहळू कम्फर्ट झोनमध्येच राहाल. ग्रोथ झोनची खासियत ही आहे की ह्यामध्ये तुम्ही फीडबॅक घेऊ शकता. जेव्हा तुम्ही 10% चांगले बनण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही 10% चांगले बनता. अशाने तुमची धारणा स्ट्रॉंग होते. हे छोटेसे यश तुम्हाला प्रेरणा देते आणि नंतर 10% कष्ट करून तुम्ही स्वतःमध्ये अजून चांगला बदल करता. तेव्हा तुमचा आत्मविश्वास अजून वाढतो. ह्याप्रमाणे ही पॉझिटिव्ह सायकल चालू राहते आणि वेळेबरोबर तुमची प्रगती होत जाते. त्यामुळे रोज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्यामध्ये असलेल्या स्किल्समध्ये अजून एक्सपर्ट बनू शकता किंवा अजून नवीन स्किल शिकू शकता. त्यामुळे ग्रोथ झोनला लक्षात ठेवा आणि तोंडात तेवढेच अन्न टाका जेवढे तुम्ही चावू शकता. रोज नवीन काहीतरी करण्याचा अर्थ हा नाही की काहीतरी फालतू गोष्टी करणे ज्याने काहीच फायदा होणार नाही. काही प्रोडक्टिव्ह गोष्टींची यादी बनवा जे तुमचे आरोग्य, संपत्ती, नातेसंबंध सुधारण्यास मदत करेल. मग त्या यादीमधून एका गोष्टीची निवड करा आणि त्या गोष्टीला सातत्य, तीव्रता आणि कालावधीनुसार त्यामध्ये थोडी थोडी सुधारणा करा. जेव्हा त्यामध्ये तुम्ही मास्टर व्हाल तेव्हा दुसऱ्या गोष्टीला निवडा आणि मग तिला विकसित करायचा प्रयत्न करा. जर तुम्ही एका वर्षाला एक नवीन सवय जरी लावून घेतली तरी पुढच्या 20 वर्षात तुम्हाला 20 नवीन सवयी लागल्या असतील. कल्पना करा, ह्यामधल्या 5 सवयी अशा आहेत ज्या तुम्हाला जास्त पैसे कमवून देण्यास मदत करतील. 5 अशा आहेत
जे तुमचे मानसिक आरोग्य सुधारतील, 5 अशा सवयी आहेत जे तुमचे शारीरिक आरोग्य सुधारतील आणि 5 अशा सवयी आहेत जे तुमचे नातेसंबंध सुधारतील. विचार करा, या सवयी तुमचे आयुष्य कोणत्या उंचीवर घेऊन जातील. तुमचे आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध आणि आनंदमय होऊन जाईल. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणून बघा, कारण ह्या गोष्टी फक्त ऐकून होणार नाही. मला खात्री आहे तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून सहज बाहेर याल. हा व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत पाहत असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी करणारच. याने युनिव्हर्समध्ये एक सिग्नल जाईल. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.